आपण पालकत्वाच्या समतोलाबद्दल आज बोलणार आहोत. मुलांना वाढवताना आई आणि बाबा या दोघांच्यामध्ये पालकत्वाबद्दल मतभिन्नता किंवा वेगवेगळे विचार प्रवाह असूच शकतात. त्याचं कारण कशात आहे तर त्याचं मूळ आहे तुम्हाला तुमच्या पालकांनी ज्या पद्धतीने वाढवलेलं आहे त्यामध्ये. काही प्रमाणात तुम्ही त्याचंच अनुकरण करत असता आणि ज्या गोष्टी तुम्हाला बालपणामध्ये टोचलेल्या असतात त्या इथे तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करता. पण मुलांसमोर जर आई आणि बाबा या दोघांनीही पालकत्वातल्या मतभिन्नतेबद्दल आर्ग्युमेंट सुरू केले तर मूल याचा फायदा घेतं किंवा भांबावतं. मूल फायदा कसं घेतं की आई जर का खूप प्रेमळ असेल तर ते आईच्या बाजूने जातं, कारण बाबा कडक असतो. बाबा जर जास्त स्वातंत्र्य देत असेल आणि आई खूप जर का शिस्तीचं पालन करायला लावत असेल तर मूल बाबाकडे वळतं. म्हणजे दोघांच्या भांडणात मुलाचा लाभ होतो. तेव्हा मुलांच्या समोर भांडू नये अजिबात. मूल नसेल त्यावेळेला जरूर दोघांनी बसून पालकत्व आपल्याला कसं निभवायचं आहे, पालकत्वाच्या कुठकुठल्या गोष्टींवरती आपल्या दोघांचं एकमत होतं आहे त्या गोष्टी आणि ज्याच्यावरती आपलं दुमत होतं आहे त्याबद्दलसुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं की तुम्ही दोघांनी एकत्र येऊन हे काम करायचं. यामध्ये तुम्ही तुमचे रोलसुद्धा ठरवू शकता. म्हणजे काही कामं मुलाच्या संदर्भातली, मग ती शाळेत सोडणं असेल, फी भरणं असेल, मुलांना पार्कमध्ये फिरायला घेऊन जाणं असेल, सिनेमाला घेऊन जाणं असेल, मुलांसाठी एखादी गोष्ट वाचणं असेल, मुलांबरोबर एखादी मॅच बघणं असेल, एखादा कॉन्सर्ट बघायचा आहे, तर हे तुम्ही जबाबदाऱ्या वाटूनही घेऊ शकता, काही जॉईंटली पण घेऊ शकता. आणि एकदा का तुम्ही मुलांच्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने पालकत्व निभवायचं आहे हे ठरवलं की मग मूल पण त्याचा फायदा घेऊ शकत नाही आणि तुम्ही दोघंही मुलांच्या समोर भांडण्याची काही गरजच उरत नाही. कारण मुलं नसताना जेव्हा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या निश्चित करता किंवा आपलं मूल कशा पद्धतीने पुढे जायचं आहे त्याला घेऊन आपल्याला याबद्दल तुम्ही अतिशय मोकळेपणाने चर्चा करता तेव्हा वादाचे मुद्दे फार कमी राहतात आणि तुमच्या दोघांच्याही डोक्यामध्ये मूल वाढवण्याच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट क्लिअर अशा प्रतिमा असतात की माझं मूल कुठकुठल्या मूल्यांवर, कुठल्या तत्वांवर, कोणत्या पद्धतीच्या शिस्तीमध्ये, कोणत्या प्रकारच्या नियमांप्रमाणे कशा पद्धतीने आपल्याला मुलाला पुढे जाऊ द्यायचं आहे हे आपण अगदी डोक्यामध्ये फिक्स करू शकतो. आता एक लक्षात घ्यायचं आहे की मुलाला स्वतंत्र वेगवेगळेपणाने नाही वाढवायचं आहे. आपल्यातले जे काही मतभेद असतील ते त्या क्षणाला बाजूला ठेवून दोघांनी एकत्र येऊन आपल्याला मूल वाढवायचं आहे आणि तरच या पालकत्वामधला ताळमेळ किंवा त्याचा समतोल आपल्याला साधता येईल. मूल दोघांचं आहे, ही दोघांची जबाबदारी आहे, हे दोघांचं खूप असं मोठं एक संपत्ती आहे. त्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याकरता तुमच्या दोघांमध्ये आई बाबा एकी असली पाहिजे. तर मग मुलाला कळेल की आईवडिलांचं नातं कसं असतं आणि मुलाला कसं वाढवलं जातं. धन्यवाद.